नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग मेकॅनिक्सची व्हिडिओ लेक्चर सिरीज चालू आहे आणि त्यामध्ये आपण सिंपल लिफ्टिंग मशीन हे मॉड्यूल बघतोय। या व्हिडिओमध्ये आपण फ्रिक्शन इन सिंपल लिफ्टिंग मशीन हा पॉइंट स्टडी करणार आहे। मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आयडियल मशीन म्हणजे काय हे स्टडी केलं। आयडियल मशीन म्हणजे काय असते, 100% इफिशियन्सी असते, इनपुट इज इक्वल टू आउटपुट आपल्याला मिळतं, फ्रिक्शन नसते, नो फ्रिक्शन अजिबात नसते आणि मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो असते। ही झाली आयडियल मशीन। आता आयडियल मशीनमध्ये आपण काय बघितलं की फ्रिक्शन काहीच नसते, पण ॲक्च्युअलमध्ये तसं नसतं। ॲक्च्युअलमध्ये थोडं का होईना काही ना काही फ्रिक्शन असतं। कुठलीही मशीन घ्या तुम्ही, कुठलेही मेकॅनिझम घ्या, कुठलेही लिंकेज घ्या, त्यामध्ये जर मोशन असेल फ्रिक्शन होणारच। फ्रिक्शन नाही अशी कोणतीही मशीन नाही, म्हणजेच प्रत्येक मशीनमध्ये फ्रिक्शन होते। तर फ्रिक्शन नक्की कसं काय, त्याच्या टर्म्स आहेत, बेसिक टर्म्स, ते आपण स्टडी करणार आहे। पहिल्यांदा आपण आयडियल एफर्ट म्हणजे काय बघू, आयडियल एफर्ट, आणि मग ॲक्च्युअल एफर्ट बघू। ॲक्च्युअल एफर्ट काय असणार आहे, पी, म्हणजे लोड लिफ्ट करायला ॲक्च्युअल किती एफर्ट लागतोय तो ॲक्च्युअल असणार आहे। पण जर आयडियल मशीन असेल म्हणजे 100% इफिशियन्सी असेल, किंवा इनपुट इज इक्वल टू आउटपुट असेल, किंवा मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो असेल, तर एफर्ट किती लागणार तोच लोड लिफ्ट करायला, ते आपण इथं काढूया आधी आयडियल एफर्ट। आता सपोज पी हा एफर्ट आहे, एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट ए लोड कॅपिटल डब्ल्यू, राईट। आणि पी आय ही एक टर्म घेऊया आपण। पी आय म्हणजे आयडियल एफर्ट। आयडियल एफर्ट म्हणजे जर 100% इफिशियन्सी असेल, आयडियल मशीन ही कंडिशन आपण घेत असू, तर किती एफर्ट लागेल हाच लोड लिफ्ट करायला, किती असणार, फ्रिक्शन झालं नाही तर कमी एफर्टमध्ये हा लोड लिफ्ट होणार, पण ॲक्च्युअलमध्ये फ्रिक्शन असल्यामुळं जास्त एफर्ट लोड लिफ्ट करायला लागणार। मग जो कमी एफर्ट लागतोय आयडियल कंडिशनमध्ये तो हा पी आय। पी आय म्हणजे काय, एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट लोड डब्ल्यू, आयडियल म्हणूया, आयडियल एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट लोड डब्ल्यू। ओके, पी आहे ॲक्च्युअल एफर्ट, याला ॲक्च्युअल म्हणतो मी, आणि पी आय आहे आयडियल एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट लोड। आता सपोज आयडियल एफर्ट म्हणजे कुठं असणार आहे, आयडियल मशीनमध्ये असणार आहे। मग आयडियल मशीन कधी असते, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो, असं असेल त्याला म्हणतो आपण आयडियल मशीन। आयडियल मशीनची ही कंडिशन आहे। मग आता मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काय असतं, डब्ल्यू डिवायडेड बाय पी। आपण आयडियल मशीनसाठी ही कंडिशन लिहितोय, म्हणजे इथं पी काय घ्यायला पाहिजे, आयडियल एफर्ट घ्यायला पाहिजे। डब्ल्यू दोन्हीकडे सेमच आहे, लोड तोच लिफ्ट करायचा आपल्याला, डिवायडेड बाय आयडियल मशीन आहे म्हणजे कोणता एफर्ट घ्यायचा, आयडियल एफर्ट पी आय, आणि इज इक्वल टू हा व्ही आर आहे तसंच। म्हणजेच आयडियल एफर्ट काय येईल, पी आय इकडे गेलं की मल्टिप्लाय होईल आणि व्ही आर इकडे आले की डिवाइड होईल, म्हणजे पी आय इज इक्वल टू काय येईल, डब्ल्यू डिवायडेड बाय व्ही आर, व्हेलॉसिटी रेशो। आयडियल एफर्टचा हा फॉर्म्युला आहे, पी आय इज इक्वल टू डब्ल्यू डिवायडेड बाय व्ही आर। आता आपल्याला पाहिजे काय, समजा ॲक्च्युअल कंडिशनमध्ये ॲक्च्युअल एफर्ट आपल्याला लागणार, फ्रिक्शन होत असल्यामुळं ॲक्च्युअल मशीनमध्ये फ्रिक्शन होणार, फ्रिक्शनमुळं जास्त एफर्ट लागणार, तो किती जास्त लागेल ॲक्च्युअलमध्ये तो आपल्याला काढायचा आहे। म्हणजे एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, तेवढा एफर्ट आपला लॉस्ट जाणार फ्रिक्शनमध्ये, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन किंवा एफर्ट लॉस्ट ड्यू टू फ्रिक्शन, त्याला आपण पी एफ म्हणूया, पी एफ, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन। पी एफ म्हणजे काय, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन। आता बघा, आयडियल एफर्ट जर फ्रिक्शन नसेल तर कमी एफर्टमध्ये लोड लिफ्ट होणार, पण ॲक्च्युअलमध्ये फ्रिक्शनमुळे जास्त एफर्ट लागणार, म्हणजे ॲक्च्युअल एफर्ट इज ऑलवेज ग्रेटर दॅन आयडियल एफर्ट। म्हणजे लोड लॉस्ट, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन काय असणार, ॲक्च्युअल एफर्ट मायनस आयडियल एफर्ट, म्हणजेच पी एफ इज इक्वल टू, हा सुद्धा फॉर्म्युला यूज करू शकता तुम्ही, सरळ पी आयचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, डब्ल्यू बाय व्ही आर, आणि पी एफचा पी मायनस पी आय, किंवा याच्यामध्ये अजून पुढे व्हॅल्यू टाकू शकता, पी मायनस पी आयची व्हॅल्यू काय, डब्ल्यू बाय व्ही आर,
W डिवायडेड बाय व्हेलॉसिटी रेशो. सो हा आहे एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शनचा फॉर्म्युला. आता अशीच सेम आयडियल लोड ही एक टर्म आहे सिंपल लिफ्टिंग मशीनमध्ये. आयडियल लोड. आयडियल लोड म्हणजे काय? आयडियल मशीन जर घेतली आपण तर समजा एक एफर्ट आपण फिक्स केला की एवढाच एफर्ट मला लावायचा, तर आयडियलमध्ये काय होणार, फ्रिक्शन नसल्यामुळे जास्त लोड लिफ्ट होणार त्या एफर्टला, आणि तोच एफर्ट जर आपण ॲक्च्युअलमध्ये यूज केला सेम एफर्ट तर फ्रिक्शन असल्यामुळं कमी लोड लिफ्ट होणार. म्हणजे बघा, म्हणजे थोडक्यात काय, आयडियल मशीन असेल तर लोड कोणता घेणार आपण, आयडियल लोड. आयडियल लोड लिफ्टेड बाय पी, एफर्ट पी घेणार आपण, तोच सेम एफर्ट ठेवणार आपण, आणि ॲक्च्युअलमध्ये लोड किती लिफ्ट होणार, डब्ल्यू. हा काय ॲक्च्युअल लोड, ॲक्च्युअल लोड लिफ्टेड बाय तोच एफर्ट पी लिफ्टेड बाय पी. म्हणजे आता बघा, आयडियल मशीनची कंडिशन काय, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काय असतं, डब्ल्यू डिवायडेड बाय पी. आयडियलसाठी आपण लिहितोय म्हणजे कोणता लोड घ्यायचा, आयडियल लोड डिवायडेड बाय एफर्ट तोच आहे पी, आणि इज इक्वल टू व्ही आर. म्हणजे डब्ल्यू आय काय येईल, आपल्याला पाहिजे आयडियल लोड, डब्ल्यू आय इज इक्वल टू येणार, हे पी इकडे मल्टिप्लाय होणार म्हणजे पी इंटू व्ही आर. राईट, हा झाला आयडियल लोड. आता बघा, एफर्ट सेम ठेवला आहे आपण, त्या एफर्टमध्ये आयडियल कंडिशनमध्ये आपण जास्त लोड लिफ्ट करू शकणार आहे फ्रिक्शन नसल्यामुळं. तोच एफर्ट ॲक्च्युअलमध्ये यूज केला तर फ्रिक्शनमुळं कमी लोड लिफ्ट होणार. म्हणजे आयडियल लोड जास्त आहे आणि ॲक्च्युअल लोड कमी लिफ्ट होतोय. म्हणजे आयडियल लोड इज ग्रेटर दॅन ॲक्च्युअल लोड. म्हणजेच लोड लॉस्ट इन फ्रिक्शन किती असणार, डब्ल्यू आय मायनस डब्ल्यू. लोड लॉस्ट ड्यू टू फ्रिक्शन किंवा लोड लॉस्ट इन फ्रिक्शन, त्याला डब्ल्यू एफ असं म्हणूया आपण. ते काय असणार आहे, डब्ल्यू आय मायनस डब्ल्यू. डब्ल्यू आय मोठा असणार आहे, आयडियलमध्ये जास्त लोड लिफ्ट होणार आहे, ॲक्च्युअलमध्ये कमी लोड लिफ्ट होणार आहे त्यात तेवढ्याच एफर्टला, म्हणून डब्ल्यू आय मायनस डब्ल्यू. हाच फॉर्म्युला लक्षात ठेवा, किंवा डब्ल्यू आयची व्हॅल्यू इथं टाका. म्हणजे डब्ल्यू एफ इज इक्वल टू काय येईल, डब्ल्यू आय काय आहे, पी इंटू व्ही आर, आणि मायनस आहे डब्ल्यू. या फॉर्म्युलाचा यूज करून आपण लोड लॉस ड्यू टू फ्रिक्शन काढू शकतो. अशा पद्धतीने या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फ्रिक्शनच्या रिलेटेड, मशीनच्या फ्रिक्शनच्या रिलेटेड टर्म्स बघितल्या. आयडियल एफर्ट, त्याचा फॉर्म्युला हा आला पी आय इज इक्वल डब्ल्यू बाय व्ही आर. त्यानंतर एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन बघितलं आपण, पी एफ इज इक्वल टू पी मायनस पी आय. त्यानंतर आयडियल लोड. आयडियल लोड म्हणजे आयडियल कंडिशनमध्ये जो लोड लिफ्ट होतोय एफर्टला तो आयडियल लोड, आणि त्याचा फॉर्म्युला आला पी इंटू व्ही आर. आणि लोड लॉस्ट इन फ्रिक्शन किंवा लोड लॉस्ट ड्यू टू फ्रिक्शन डब्ल्यू एफ इज इक्वल टू डब्ल्यू आय मायनस डब्ल्यू. ओके, तर आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण काही प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे इथून पुढच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये. भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू.